मी घारगाव महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून 15 वर्ष कार्यरत होतो. एका परमनंट कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे मला एक 11 KVAचा शॉक लागला होता. खुब्याची पूर्णतः खराब झाला. माझी आर्थिक व्यवस्था फार हालाकीची आहे. माझा लवकरात लवकर व्यवस्थित विचार करण्यात यावा, अन्यथा मला अन्नत्याग करावा लागेल आणि माझं जीवन मला संपवावंच लागेल. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबेखालसा येथील महावितरणच्या तत्कालीन कंत्राटी कामगाराला आयुष्याच्या उत्तरार्धात हाल अपेष्टांचा सामना करण्याची वेळ आली आहे. आंबेखालसा येथे बाळासाहेब काशीद हे आपल्या कुटुंबासोबत राहत असून महावितरणमध्ये ते 15 वर्षे कंत्राटी कामगार म्हणून सेवा देत होते. 2 वर्षापूर्वी त्यांचा कर्तव्यावर असताना अपघात झाला आणि त्यात त्यांच्या खुब्याला मार लागून अपंगत्व आलंय. त्यामुळे त्यांना घरीच थांबण्याची वेळ आली आहे. कुटुंबातील कर्ती व्यक्ती असल्याने व उदरनिर्वाहाचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने त्यांच्या कुटुंबावर हालाखीची वेळ आली आहे. आज त्यांना औषध उपचार घेण्यासाठी देखील अडचण उभी राहत आहे. याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह शासन प्रशासनाला मुलाला कंत्राटी पद्धतीने का होईना सेवेत घेण्याची विनंती केली आहे, जेणेकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल. मात्र त्यांना न्याय मिळत नसून सर्वत्र उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. कंत्राटी कामगार म्हणून जरी सेवा केली असेल तरी ती शासनाची सेवा केलेली आहे. त्यामुळे मला माझ्या कुटुंबासाठी एकतर आर्थिक मदत करा, अन्यथा मुलाला सेवेत घ्या, अशी मागणी ते करत आहेत. अन्यथा मला अन्नत्याग करून मला माझे जीवन संपवावे लागेल, असे देखील ते हतबल होऊन म्हणतायत. बाळासाहेब काशीद, मुक्काम आंबेखालसा, पोस्ट घारगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मी घारगाव महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून 15 वर्ष कार्यरत होतो. या कार्यकालाच्या कालावधीमध्ये एका परमनंट कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे मला एक 11 KVAचा शॉक लागला होता. त्यामध्ये मला बऱ्यापैकी माझे शारीरिक नुकसान झालेले होते, पण त्यानंतर मी माझा वैद्यकीय उपचार करून व्यवस्थितरित्या कार्यरत झालो. त्यानंतर परमनंट एका कर्मचाऱ्याच्या मोटरसायकलवरून आडगळीच्या रस्त्याने जात असताना मी मोटरसायकल अंगावर पडून माझ्या खुब्याचे नुकसान झालेले होते. त्यानंतर मी त्याच्यावर औषध उपचार करून पुन्हा व्यवस्थित होण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस जास्त वेळ निघून गेलेला होता. त्यानंतर परत मी कार्यरत असताना दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या वयस्कर कर्मचाऱ्याच्या मोटरसायकलवरून परत पडून मला खुब्याचे पूर्णतः खराब झाला. त्यानंतर त्या खुब्याला कुठल्याही प्रकारचे डॉक्टरची सोल्युशन नाही म्हणून उत्तर दिले. त्यानंतर तुम्हाला फक्त औषध उपचारावरच जगावे लागेल असे त्यांनी सांगितले. त्यानंतर माझ्या रोजंदारीतून जेवढे पैसे येतील तेवढ्यावर मी वैयक्तिक उपचार करत राहिलो. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी माझ्या कोणत्याही प्रकारची माझी चौकशी न करता माझ्यावर नको ते आरोप करून पत्रव्यवहार करून माझी बदनामी करून मला कामावरून काढण्याचा घाट घातला. त्यानंतर मी माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, कामगार आयुक्त यांच्याकडे दाद मागितली असता तेथेही उडवाउडीची उत्तरं देण्यात आली. आज माझी कुटुंबाची आर्थिक व्यवस्था फार हालाकीची आहे. माझ्याकडे उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही, वैद्यकीय उपचारासाठी माझी कुठलेही साधन नाही आणि माझ्या मुलांचे शिक्षणासाठी माझी कुठलीही व्यवस्था नाही. आज जर मला कुठल्याही प्रकारची सेवा, वैयक्तिक आर्थिक मदत अथवा काही न मिळाले माझं राहिलेलं आयुष्य अंधारमय होणार आहे. तरी या सर्व गोष्टींचा विचार करून आमदार साहेब, खासदार साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, ऊर्जा मंत्री साहेब,
सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, एक्झिक्युटिव्ह साहेब, अधीक्षक अभियंता साहेब, या बातमीद्वारे त्यांना एकच कळकळीची नम्र विनंती आहे की माझा लवकरात लवकर व्यवस्थित विचार करण्यात यावा, अन्यथा मला अन्नत्याग करावा लागेल आणि माझं जीवन मला संपवावंच लागेल. कर्तव्यावर असताना खुब्याला गंभीर मार लागल्याने काशीद यांना हालचाल करणे देखील अवघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर सध्या हलाखीची वेळ आली आहे. संबंधितांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून काशीद यांच्या म्हणण्याचा विचार करावा असे देखील बोलले जात आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.